विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मलेरिया विभाग कामगार संघटनेच्या वतीने सोलापूर महानगरपालिका सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर अरुंधती हराळकर व जीवशास्त्रज्ञ स्वाती अनपट यांचा सत्कार करून महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। यावेळी SFW वालचंद पाटील, दिगंबर यरझल, श्रीनिवास कोंडा, सुभाष सुरवसे, श्रीकांत पुजारी, समीर शेख, अरविंद गजदाने, परमेश्वर कसबे, दत्ता शिंदे, युवराज बनसोडे, सुशील सुरवसे, सिद्धेश्वर सावंत, मल्हारी गायकवाड, विष्णू भालेराव, भीमराव रोकडे, अख्तर शेख, महेश कदम, राजू अलकुंटे, महेंद्रा भिडे, बालाजी आलुरे, बाबूराव टोनपे, प्रताप उगडे, जब्बार शेख, मल्लू सकट आदी कर्मचारी उपस्थित होते। प्रास्ताविक वैभव शिवशरण यांनी केले। कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलावर मनियार यांनी आभार मानले। प्रतिनिधी दाऊद मुल्ला। आभार मानते। आरोग्य विभागामध्ये 2004 ला रुजू झाल्यापासून सुरुवातीला आता सांगितल्याप्रमाणे मजरेवाडीमध्ये शेळगीला काम केलं, नंतर मजरेवाडीत काम केलं आणि कोविडमध्ये आरोग्य खात्यामध्ये येऊन काम करण्याची संधी मिळाली। मलेरिया विभागाचा त्यावेळेला पण थोडासा 2-3 महिन्यासाठी संपर्क आला आणि त्यावेळची परिस्थिती फार वेगळी होती आणि तरी आपण ती पेलून नेली आणि ते सगळं शक्य झालं ते तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने। मध्ये जन्ममृत्यूचा कारभार सांभाळला, तिथे ऑनलाईन वगैरे केलं आणि ते डिपार्टमेंट नीट करून आता शहर क्षयरोग अधिकारी म्हणून कार्यरत आहे। सध्या आपल्याकडे क्षयरोगाची मोहीम चालू आहे। आपण पोलिओचा उच्चाटन केलेलंच आहे, तर आता आपल्याला क्षयरोगाचं निर्मूलन करायचं आहे आणि जर क्षयरोगाचं निर्मूलन करायचं असेल तर ते फक्त एकट्या टीबी डिपार्टमेंटचं किंवा आरोग्य विभागाचं काम नाही, तर सगळे डिपार्टमेंट यामध्ये असणं खूप गरजेचं आहे। लोकसहभाग, जनभागीदारी ही तितकीच महत्वाची आहे आणि म्हणून या आजच्या महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्त मी 2 मिनिट आपल्याला क्षयरोगाची लक्षणं आणि त्यामध्ये आपला सहभाग कसा करता येईल याबद्दल बोलते। क्षयरोग हा आजार हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होतो, जो संसर्गजन्य आजार आहे। बोलताना, थुंकताना, खोकलताना हा आजार एकमेकांना पसरतो। जर एक टीबीचा रुग्ण आपल्या सानिध्यात आला आणि तो जर त्याला ट्रीटमेंट नाही मिळाली तर तो वर्षभरामध्ये 10 ते 15 टीबीचे रुग्ण तयार करू शकतो। म्हणून अशा टीबीच्या रुग्णांना लवकरात लवकर निदान करून 6 महिन्याची ट्रीटमेंट देणं आणि त्यांना बरं करणं आणि मृत्यूपासून वाचवणं हे खूप महत्वाचं आहे, कारण टीबीचा आजार हा पूर्णपणे बरा होतो आणि त्याची सगळी औषधोपचार जी आहेत ती मोफत आहेत। ती औषधोपचार घेताना शासनाकडून किंवा त्या पेशंटला दरमहा 1000 रुपये मिळतात। त्यामुळे आपल्या घरात किंवा आपल्या ओळखीच्या लोकांना जर 15 दिवसापेक्षा जास्तचा खोकला असेल, बेडक्यात रक्त पडत असेल, थकवा येतोय, वजन घटत चाललंय, भूक मंदावलेली आहे किंवा मानेवर किंवा शरीरावर कुठे वेगवेगळ्या गाठी आलेल्या आहेत, अशी जर काही लक्षणं दिसली तर ती नक्कीच क्षयरोगाची म्हणजे टीबीची असू शकते। तीच असतील असं काही नाही, पण टीबीची लक्षणं असू शकतील आणि ही लक्षणं लवकरात लवकर ओळखून काय करायचंय तर फक्त जो बेडका येतोय खोकल्या वाटे तो बेडका तपासायला द्यायचा आहे। तो सुद्धा फ्री मध्ये आहे। त्याचा रिपोर्ट सीबीनॅटची आता एक ऍडव्हान्स मशीन आपल्याकडे आहे, 2 तासामध्ये त्याचा रिपोर्ट येतो। त्यासोबत आपल्याला एक्सरे करायचा आहे। एक्सरे मध्ये आपल्या फुफ्फुसावर त्याचा काही परिणाम झालाय की नाही हे आपल्याला कळेल आणि त्यातून सुद्धा निदान होऊ शकतं। या 100 दिवसांच्या मोहिमेमध्ये आतापर्यंत आपण 1.5 लाख लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।